आपले आवडते कलाकार लॉकडाऊनमध्ये काय वाचत आहेत ते पाहूयात. अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या पांचालीचे महाभारत मयसभा हे पुस्तक वाचत आहे. मिसेस मुख्यमंत्री फेम समर पाटील म्हणजेच तेजस बर्वे सध्या रणजित देसाई यांचं प्रसिद्ध पुस्तक स्वामी वाचत आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सुद्धा ऐतिहासिक पुस्तक वाचतीये. ती शिवाजी सावंत यांचं मृत्युंजय पुस्तक वाचतीये. अभिनेत्री स्पृहा जोशीनं मादाम कुरी हे पुस्तक वाचून संपवलंय देखील. या पुस्तकाचा अभिप्राय तिने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केलाय. नमस्कार मित्रांनो, माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती की आपल्या या चॅनलवरनं कवितांव्यतिरिक्त सुद्धा तुमच्याशी काही शेअर करता यावं आणि त्यामुळे आज त्यातला पहिला एक प्रयत्न मी करणार आहे. मला वाचनाची खूप आवड आहे आणि मी वेगवेगळी पुस्तकं वाचत असते. मला असं वाटलं की या चॅनलवरून तुमच्याशी त्या पुस्तकांबद्दल पण शेअर करावं. त्यातलं आजचं जे पुस्तक मी तुमच्या सगळ्यांसमोर मांडणार आहे ते पुस्तक आहे, मी नुकतंच वाचून संपवलेलं मदाम क्युरी हे पुस्तक. फार सुंदर पुस्तक आहे. ह्याच्या मूळ लेखिका आहेत ईव क्युरी, ज्या मादाम क्युरी यांच्या कन्या होत्या आणि ह्याचा इंग्रजी अनुवाद केला आहे व्हिन्सेंट शियांनी आणि मराठी अनुवाद केला आहे अश्विनी भिडे देशपांडेंनी, ज्या आपण सगळेजण ज्या अश्विनीताईंना शास्त्रीय संगीतामधलं एक फार मोठं नाव म्हणून ओळखतो. अश्विनीताई या लेखिका आहेत याची मला अजिबात कल्पना नव्हती आणि ज्यावेळेला मी हे पुस्तक वाचलं तेव्हा आपला विश्वास बसणार नाही की लेखन करणं हा त्यांचा व्यवसाय नाही आहे किंवा हे त्यांचं मूळ प्रोफेशन नाही आहे. ह्याच्यावर विश्वास बसू नये इतकं सुंदर पद्धतीने त्यांनी ह्या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. ग्रंथाली प्रकाशनाचं हे पुस्तक आहे. मित्रांनो, मदाम क्युरी आपल्याला माहिती असतात, त्यांचं नाव आपल्याला माहिती असतं, पण त्यांचं नेमकं कर्तृत्व काय आहे आणि त्यांनी कशा पद्धतीने त्यांच्या आयुष्याची वाटचाल केली. 2 नोबेल पुरस्कार मिळवणारी ही पहिली महिला आहे आणि मुळात नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्याच त्या पहिल्या महिला होत्या आणि त्याच्या पलीकडे जाऊन पहिलं नोबेल भौतिकशास्त्रामध्ये आणि दुसरं नोबेल रसायनशास्त्रामध्ये. ज्या काळाच्या बद्दल हे सगळं चाललंय त्या काळामध्ये बायका संशोधन तर सोडून द्या, घराच्या बाहेरही पडत नव्हत्या. अशा कालखंडात एक बाई मूळ पोलंड देशाची रहिवासी असलेली आणि नंतर फ्रान्समध्ये तिच्या नवऱ्याबरोबर पियर क्युरी बरोबर ज्यांनी अत्यंत समाधानाने त्यांचं आयुष्य व्यतीत केलं, अशा या बाईंचं जीवन वाचणं, त्यांची ही सगळी कहाणी वाचणं हा खूप विलक्षण असा अनुभव आहे. आणि अर्थात त्यांच्या आयुष्यात काही फार सगळ्या गोष्टी सोप्या होत्या का, साध्या होत्या का, फारच गुडीगुडी होत्या का, तर तसं नाही आहे. त्यांना प्रचंड कष्टांना तोंड द्यावं लागलं आहे, प्रचंड शारीरिक मानसिक ताणातून जावं लागलं आहे. पियर क्युरींचं अकाली निधन झालं तेव्हा त्या फक्त 38 वर्षाच्या होत्या. त्यांच्या मागे त्यांच्या 2 मुलींना वाढवणं आणि सगळ्यात कमाल गोष्ट ही आहे की त्यांच्या मुलीला म्हणजे आयरीन हिला सुद्धा तिच्या नवऱ्याबरोबर नोबेल पारितोषिक मिळालं होतं. ही इतकी कमाल गोष्ट आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन ईव क्युरी ज्यांनी हे पुस्तक लिहिलंय त्यांनी सुद्धा त्यांच्या पतीसोबत शांततेचं नोबेल पारितोषिक स्वीकारलं आणि एकाच घराण्यामध्ये मला वाटत नाही इतक्या नोबेल पारितोषिकांनी कोणाला सन्मानित केलं गेलं असेल. ओव्हरऑल हे पुस्तक वाचणं हा फार सुंदर असा अनुभव आहे. मी तुम्हाला फक्त या पुस्तकाचं शेवटचं पान वाचून दाखवते आणि माझी अशी इच्छा आहे की जेव्हा मी एखाद्या पुस्तकाबद्दल यापुढेही सांगेन तेव्हा त्या पुस्तकाचं शेवटचं पान हे फार सुंदर काहीतरी सांगून जातं, तर ते मी तुम्हाला वाचून दाखवावं. पोलंड रशियन झारच्या जुलमी राजवटीखाली होता. त्या काळात पोलिश जनतेला मातृभाषेत बोलायचीही मोकळीक नव्हती. शालेय शिक्षण सक्तीने रशियन भाषेत घ्यावं लागेल. अगदी देवाची प्रार्थना देखील परक्या रशियन भाषेतच म्हणावी लागेल. अशा काळात वॉर्सामधल्या एका शाळा शिक्षकाच्या घरी मारिया उर्फ मान्या या तेजस्वी मुलीने जन्म घेतला. हुशार तल्लख मान्या शालांत परीक्षेत पहिली आली, पण ज्ञानार्जनाच्या ध्यासानं झपाटलेल्या या मुलीच्या पुढील शैक्षणिक वाटेवर अंधारच होता, कारण पोलंडमध्ये विद्यापीठात मुलींना प्रवेशच नव्हता. अशा परिस्थितीत शाळेतून नुकतीच बाहेर पडलेली ही तडफदार मुलगी मोठ्या बहिणीला डॉक्टर बनण्यासाठी फ्रान्सला जायला प्रेरित करते. परक्या घरी गव्हर्नेसची नोकरी करून बहिणीला उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरवते
आणि पुढे बहिणीच्या आधाराने स्वतःच्या शिक्षणासाठी दूर देशी फ्रान्सला प्रयाण करते. हलाखीच्या परिस्थितीत अत्यंत काटकसरीने राहून अपार परिश्रम करून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करते. वडिलांनी मुलांवर केलेले मूल्यवान संस्कार, भावंडांचे घट्ट प्रेमबंध, देशप्रेमाची प्रखर प्रेरणा आणि पियर आणि मारी, नवरा बायको आणि एकमेकांचे कार्यालयीन सहकारी देखील यांची परस्पर पूरक व्यक्तिमत्व यांचा परामर्श घेणं आजच्या बदलत्या मूल्यांच्या काळात फार गरजेचं वाटतं. कितीही मोठं आकर्षण समोर उभं राहिलं तरी क्युरी दाम्पत्याने आपल्या मूल्यांवरची निष्ठा ढळू दिली नाही. श्रीमंती आणि काबाड कष्ट हे टोकाचे पर्याय नजरेसमोर स्पष्ट असूनही आपल्या शास्त्रीय शोधाचं पेटंट या दोघांनी घेतलं नाही. पतीसह नोबेल पारितोषिकाची मानकरी झाल्यावर जीवनाच्या समर्थ जोडीदाराला काळानं निर्घृणपणे ओढून दिलं. त्यानंतर ही एकाकी विधवा स्त्री आपल्या कुटुंबाला कसं सावरते, पतीबरोबरचं काम त्याच्या माघारी कसं पुढे नेते, त्यासाठी तिला कोणकोणती अग्निदिव्य करावी लागतात त्याचा हा आलेख. मान्यापासून सुप्रसिद्ध मादाम क्युरींपर्यंतच्या खडतर जीवन प्रवासाचा तिच्या मुलीने रेखाटलेला हा परामर्श वाचणं एखाद्या परिकथे इतकं रंजक आहे, एखाद्या कविते इतकं तरल आहे. माझी खात्री आहे तुम्हाला हे पुस्तक नक्की आवडेल. मादाम क्युरी, मराठी अनुवाद अश्विनी भिडे देशपांडे. पुस्तक जर वाचलं तर नक्की मला कळवा तुम्हाला ते कसं वाटलं, काय वाटलं, आणि आणखी कुठली कुठली पुस्तकं तुम्ही वाचली आहेत, मी वाचायला हवीत आणि या चॅनलवरून तुमच्यापर्यंत पोहोचवायला हवेत, हेही मला नक्की सांगा. आपलं हे चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. यासोबत ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर हे शेरो शायरीचं पुस्तक वाचत आहेत आणि त्यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी एक शायरी देखील सादर केली आहे. आदाब दोस्तों, एक बहुत ही कॉमन चीज है जिसका नाम है मोहब्बत. मेरा ख्याल है जब से ये कायनात बनी है शायद मोहब्बत उससे पहले बनी है. और मोहब्बत पे चंद शायरों ने कुछ अशार लिखे हैं जो मुझे बेहद पसंद है. पहला शेर जो मुझे याद है वो है कि मोहब्बत जिंदगी की सबसे मुश्किल आजमाइश है. मोहब्बत जिंदगी की सबसे मुश्किल आजमाइश है, मगर ये आजमा लेने के काबिल आजमाइश है. मोहब्बत पे शकील साहब ने बहुत खूबसूरत लिखा है कि मोहब्बत हमने माना जिंदगी बर्बाद करती है. मोहब्बत हमने माना जिंदगी बर्बाद करती है. ये क्या कम है कि मर जाने में दुनिया याद करती है. अनगिनत ऐसे शायर हैं मोहब्बत या इश्क पर लिखा है कि इश्क ने गालिब निकम्मा कर दिया, वरना हम भी गालिब साहब ने भी इश्क के बारे में बहुत कुछ कहा. मीर साहब ने भी कहा कि इश्क एक वो मीर भारी पत्थर है, कब ये तुझ नातवा से उठता है. और मीर साहब ने ये भी कहा कि उल्टी हो गई सब तदबीरें, कुछ न दवा ने काम किया, देखा इस बीमारी दिल ने आखिर काम तमाम किया. बहुत ही खूबसूरत शायर अकबर इलाहाबादी ने कहा है कि हम आह भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम, वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होता. तो इश्क करने वालों की ये भी सिफत है. साहिर साहब ने कहा है किस दर्जा दिल शिकन थे मोहब्बत के हादिसे, हम जिंदगी में फिर कोई अरमान न कर सके. फजल ताबिश साहब ने ये कहा है कि कहते हैं कि इन राहों में मजनू और फरहाद लुटे. कहते हैं इन राहों में मजनू और फरहाद लुटे, लेकिन अब आधे रास्ते से लौट के वापस आए कौन. और अहमद राही साहब ने कहा है कि किसने पाई है भला जीस्त की तलखी से निजात. किसने पाई है भला जीस्त की तलखी से निजात, चारों नाचार ये जहराब सभी पीते हैं, जा सपारी के फिरे बिंदा फसानों पे न जा, कौन मरता है मोहब्बत सभी जीते. आदाब, खुश रहें, घर में रहें.
तर मग तुम्ही या लॉकडाऊनमध्ये कोणतं पुस्तक वाचताय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि टेली रेट्रो मराठीला सबस्क्राईब करा.